नमस्कार. नमस्कार. आज मी आळंदी या ठिकाणी आली आहे आणि सर नेहमीच आपले सोशल मीडियावरती व्हिडिओ बघत असतात. तर जे चांगुलपणा आहे तो कुठेतरी दिसून नक्कीच येतो. तर त्यांची एक इच्छा झाली, की त्यांचा हा जो प्लॉट आहे, तर त्यांचं स्वतःची इच्छा आहे, की मलासुद्धा वृद्धांसाठी काही मदत करायची आहे, की जेणेकरून त्यांना राहण्याची सोय आणि आजकालचं आपण बघतोय, आपलीच मुलं आपल्या आई सांभाळत नाही आहे. त्यांचा चांगला सांभाळ व्हावा किंवा त्यांना राहण्याची चांगली सोय व्हावी. तर त्याच्यासाठी हा जो प्लॉट दिसतोय, तर तो एक डोनेशन म्हणून देतायत, की जिथे वृद्धाश्रम उभारणी करता येईल आणि त्या वृद्धाश्रमात ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांची मुलं बघत नाही आहे किंवा आपण रोडवर बघतो, कुठेतरी आजी-आजोबा बसलेले असतात फुटपाथला म्हणा, सिग्नलला म्हणा. तर त्यांची एक मनातून इच्छा आहे आणि त्यांच्या वडिलांची. सरांचं नाव आहे जितेंद्र सदाचं पित्ती. सदाशिव पित्ती. तर राहणार आळंदी. तर आजकालच्या दुनियेमध्ये सरांना मी तेच म्हटलं ₹10 देणं पण मुश्किल आहे एकमेकांना. पण सर जर आज आपल्या शांती बनला म्हणजे वृद्धाश्रमाला आणि सगळ्या आजी-आजोबांना राहण्याची सोय करून देत आहेत आणि ह्या त्यांच्या प्लॉटमध्ये, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपल्या ज्या संस्था आहे आत्तापर्यंत भाडे तत्वावरती आहे आणि जर ही सुरुवात इतकी सुंदर होत असेल आणि ते सुद्धा माऊलींच्या पासून सुरुवात होतीये म्हणजे आळंदी हे ठिकाण किती पवित्र आहे आणि ह्या वातावरणात जर आजी-आजोबांची सेवा करायला मिळत असेल, तर हे भाग्य सगळ्यांचं खूप मोठं आहे आणि सरांनाही विचार जो मनात आलाय, की अशा ठिकाणी आपल्याला ही जागा डोनेट करायची आहे. तर मी सरांचे मनापासून आभार मानते आणि थोड्याच दिवसात सर आपली संस्था बघायला येणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा डिसिजन असणार आहे, की इथे बांधकाम कधी सुरू करायचं. तर तो लवकरच होईलच म्हणजे जो चांगला दिवस असेल बघून ते नक्कीच सुरुवात करूयात. तर मेन म्हणजे मी सरांचे मनापासून आभार मानते धन्यवाद. आणि त्यांचे जे वडील आहेत त्यांची पण इच्छा होती, की अशा ठिकाणीच आपण ही जागा डोनेट करायची आहे. त्यांना वाटत होतं तर त्यांनी हा प्लॉट विकलासुद्धा असता आणि पैसे घेऊन बसले असते. पण हा विचार मनात येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सर तुम्ही 2 मिनिटं बोला. हो. आजच्या या धावपळीच्या जगात काही मुले किंवा हे वयोवृद्ध लोकांना बघू शकत नाहीत किंवा ते मुलं बाहेरगावी गेलेले असताना ते एकटे पडतात, ते आजारी पडतात. मग त्यांच्याकडे कोणी बघणारं नसतं. हे गेल्या 2-3 वर्षात मला सातत्याने जाणवलं. मग ही जमीन एकदा मला विकायचा विचार आला होता, पण नंतर मग आमच्या वडिलांशी असं वरच्यावर झाला, की काय करायचं आहे, विकून तरी पैसे ते काही आपल्याजवळ राहत नाहीत. त्यापेक्षा आपण ह्या वयोवृद्धांसाठी काय करावं असं मनात आलं. मग ताईंचे आम्ही बरेच व्हिडिओ पाहिले आणि त्यांचं त्यावर डिव्होशन त्यांच्याबद्दल सेवावृत्ती पाहिली. मग आम्ही ताईंना कॉन्टॅक्ट करून हा फायनल निर्णय घेतला, की ही जागा आम्ही वयोवृद्धांसाठी आश्रमासाठी